नमस्ते, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर आज आमचं नियोजन आहे होममेड पिझ्झा बनवायचं. त्यासाठी सगळं साहित्य आणलेलं आहे. बेस म्हणजे ऑलरेडी बेस आणलेला आहे आम्ही, पिझ्झा बेस. तर ते भेटलं आहे 45 रुपयाला 3. आणि जे पण साहित्य लागतं टोमॅटो, चिली, कॉर्न, अजून भरपूर गोष्टी आणल्या. तुम्हाला दाखवतो मी. मॅडम इथं या ठिकाणी बसल्यात, कापाकापी चालू आहे. बघू शकता बेसवर आपण काय टाकलंय, टोमॅटो कॅचअप टाकलेलं आहे. या ठिकाणी पेरी पेरी मसाला आहे, कॅच ऑर्गेनो पण आहे, रेड चिली आहे. या ठिकाणी टोमॅटो, कांदा वगैरे हे आपण आणलंय. अलीकडे बटर, ही चीज आणि मिओनीज वगैरे टाकलंय. ते मिक्स करून घ्यायचं आणि मग काय बघू. तर मॅडम आता काय करणार आहे तुम्ही? तर मी आज पिझ्झा बनवणार. खूप दिवसाची सांगते यांना पिझ्झा आणा, तर ते काय आणत नव्हते. मग म्हटलं सामान द्यायचं आणून मी बनवणार. मग मी आता आज ट्राय करते. तर आता हे मिक्स करायचं काम चालू आहे. हा बेसवरती जास्त प्रमाणात हे टाकल्यानंतर पिझ्झाला टेस्ट येते. आपल्याला टेस्ट जशी हवी तशी आपल्याला पाहिजे या हिशोबाने आपण टोमॅटो वगैरे हे सामान साहित्य आणि हे जास्त प्रमाणात यूज केलं तर हा पिझ्झा टेस्टेड होतो. यम्मी लागतो. कसा लागतो? यम्मी. यम्मी. तर बघू, लावलेलं आपण. अजून पण थोडं घ्या. गार्लिक, रोस्टेड गार्लिक व्हेज हे अजून टाक थोडं. आणि टोमॅटो कॅचअप पण थोडंसं टाक. मॅगी कॅचअप ह्या पाहू शकता तुम्ही. हा हे पण टाक. तर बेसवर मसाला वगैरे टाकलेला आहे. आता बेस सजवायचं काम चालू आहे सध्या. म्हणजे टोमॅटो वगैरे त्यावरती नाही का, मसाले वगैरे टाकायचं काम चालू आहे. त्यामध्ये हे झाले, टोमॅटोची परत आली यावरती. आता टोमॅटो ही झाली, मिरची. आज आम्ही 2 बनवणार आहेत पिझ्झा. हा एक आणि हा एक. आधी एक बनवला होता आम्ही, बनवून एक खाल्लंय. त्यामुळं व्हिडिओ म्हणलं बनवायला काही नवीन असल्यामुळं चव होईल, त्यामुळं बनवलं नव्हतं. आता बनवतो आम्ही. चालू आहे प्रोसेस. हे जे दिसतं साहित्य सगळं मी कापून दिलेलं आहे. नाही, मीच कापलंय. खोटं नका बोलू. हा आहे कॅचवाल्यांचा एक मसाला ऑर्गेनो, तो टाकू आपण. हे सगळं मिक्स करून टाकायचं, सर्व ठिकाणी पडलं पाहिजे बेसवरती. हे आहे रेड चिली, हे पण थोडी जरा जास्त झाली, टेस्टेड लागलं. सगळीकडून पांगून टाकलं पाहिजे. टाक ना पांगून सगळीकडे. या साईडला पण राहिलं हे. हा आहे पेरी पेरी मसाला. आता तो पण टाकूया आपण. कालच्या मसाला राहिला नव्हता, म्हणजे टाकण्यात नव्हता आला. वरतून राहतो वाटतं पेरी पेरी मसाला. चीज टाकल्याच्या नंतर असं आपण काय काल पण असंच टाकला होता. हे आहे बटर सोडायचं काम चालू आहे. हे आहे चीज आपण छोट्या छोट्या पीसमध्ये टाकू आपण, ग्राइंड करून छोटाले. पाहू शकता किती भारी वाटतंय, मस्त वाटतंय. होममेड पिझ्झा हे बघू शकता. सगळीकडे मिक्स करून टाकलं तर भारी आहे. 2 बनवायचे म्हणलं. आपलं क्यूब आहे तर 3 क्यूब होते या ठिकाणी. एक त्यामध्ये टाकू, अजून एक त्यामध्ये अर्धे टाकू आणि यावरती एक 1.5. तर चीजचं पण भाग ते काल आणले होते. आज त्यावेळेस 2 क्यूब आणल्यात. तर फायनली ही झाली आपली सजावट पिझ्झा बेसवरती. सगळं व्हेजिटेबल्स वगैरे टाकून, मसाले वगैरे टाकून. हे चीज आहे, चीज पण टाकलं आपण. तर आता पेटायचा गॅस आणि मांडायचा. हा ठेवला पॅनवरती. त्यामध्ये बेस मांडायचा आपण. हे बटर, थोडंसं बटर टाकून मग आता आपल्याला त्याच्यात ठेवायचं. थोडंसं बटर टाकायचं त्यामध्ये. आता सगळीकडे मिक्स करून घ्या बटर, म्हणजे जेणेकरून हा पिझ्झा बेस आपलं खाली हे होणार नाही, करपणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, पिझ्झा बनवताना गॅसची फ्लेम आहे ना एकदम कमी ठेवावी लागते.
एक 10 मिनिट आपण तसंच ठेवावं लागतो पिझ्झा बेस त्यावरती तसं. तर बटर सगळं यामध्ये वितळलेलं आहे. आता आपल्याला टाकायचा बेस त्यावरती, पिझ्झा बेस व्यवस्थित धरून टाकूयात आपण. पिझ्झा बेस टाकून घेतलेला आहे आणि हा एकदम पॅक बंद करून आपण यावरती झाकण ठेवूया एक 5-10 मिनिटासाठी. बघूया लगेच दुसऱ्या पिझ्झाची तयारी चालू या ठिकाणी. तर बघू 5-10 मिनिटांनी दाखवू पिझ्झा कसा झाला आहे नाही का. तोपर्यंत थांबूया आणि बघूया. आता हा फायनल पिझ्झा आपला तयार झालेला आहे. तर खाली बघू लागला असेल तर, नसेल लागला कदाचित काढला आम्ही लगेच. कसं मस्त. तर बघू, चला टेस्ट करून बघूया डायरेक्ट. तर हा काढून घेतलाय आणि हा दुसरा बेस तयार केलेला आपण हा टाकतो त्याला बटर लावून आतमध्ये. हा आपला पिझ्झा. तर चला टेस्ट करून बघूया कसं लागतंय काय नाही का. आपण याला पहिलं मॅडमला काय राव आणच आता रावत नाही मला. कट करून घेऊया आपण आता. हे पाच चांगल्या प्रकारे पाणी तळलेलं आहे, पण मला कट करायचा प्रॉब्लेम होते. तुम्ही कट करता का जरा. बघा आमच्या आवडनी आता हा बरोबर छोटे छोटे पीस 4 पीस केलेले आहे. थोडंसं टेस्ट करून बघू. टेस्ट करतायत. आम्ही पहिल्यांदाच केला, तो चांगला रिझल्ट आलेला आहे, खूप छान झालाय. तर तुम्हाला टेस्ट करायचा असेल तर तुम्ही पण बनवा आणि खा. तर तुम्ही आमच्या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशा मजेदार व्हिडिओ. फॉलो करा, नक्की फॉलो करा. धन्यवाद.